जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय महाफास्ट. पुढच्या अर्ध्या तासात आपण घेणार आहोत ताज्या आणि अपडेटेड 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येत आहे. कारण राज्य सरकारनं भोसरी एमआयडीसी मधली जमीन खडसेंनी अनधिकृतपणे खरेदी केल्याचं मान्य केलंय. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीच विधान परिषदेत या संदर्भातलं लेखी उत्तर दिलंय आणि सरकार जर अनधिकृत कारवाई केल्याचं मान्य करतंय मग समितीच्या निर्णयाची वाट का बघताय असा सवाल विरोधकांनी विचारलाय. कोपर्डीच्या घटनेचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात उमटले. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून कोपर्डी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. कोपर्डी प्रकरणाचा विरोधकांनी हातावर काळ्या फिती लावून निषेध केला. काँग्रेस तसंच राष्ट्रवादीच्या आमदारांनी हातावर काळ्या फिती लावून विधानसभेत प्रवेश केला. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या कर्जत तालुक्यातील कोपर्डीमध्ये अजूनही दहशतीचं वातावरण आहे. बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर भीतीमुळे गावातल्या मुलींची शाळा बंद पडली आहे. कारण मुलींना गावापासून 5 किलोमीटर दूर कुळधरण इथं शाळेत जावं लागतं. त्यामुळे मुलींसोबत पालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. ज्या मुलींसोबत त्यांचे पालक शाळेत सोडायला जातात केवळ त्याच मुली शाळेत जात आहेत. कोपर्डी घटनेनंतर मुलींचा आत्मविश्वास वाढायची गरज आहे. तसंच घरातूनच मुलांना स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार दिले पाहिजेत असं आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. कोपर्डीमधील अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्येची घटना मानवतेला कलंक असून या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. कोपर्डीच्या घटना ऐकून अत्यंत दुःख होत आहे. अलीकडच्या काळात मानवतेच्या नावाखाली काही लोक फाशीच्या शिक्षेला विरोध करतात. मात्र मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशा पाशवी प्रवृत्तींना दया न दाखवता कठोर अशी फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी अण्णांनी केली आहे. नगर घटनेचे राज्यभर पडसाद उमटतायत. घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरलेत. कोपर्डीतील मुलींनी शाळेत जाणंही सोडलंय. दरम्यान आता कर्जत तालुक्यातील विद्यार्थीही रस्त्यावर उतरलेत. तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढला आणि नगरमधील घटनेचा निषेध व्यक्त केलाय. मुंबईत मंगळवारी प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी जनतेचा भव्य मोर्चा काढण्यात आला. दादरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जुनी ऐतिहासिक प्रिंटिंग प्रेस आणि भवन पाडण्यात आल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागलं. मोर्चामध्ये पोलिसांच्या गाड्या तोडण्यात आल्या. आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ महामोर्चा विधान भवनावर निघणार होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून ठाकरे बंधूंमध्ये वाद विकोपाला जाण्याची चिन्ह आहेत. 2011 साली उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या होत्या असा आरोप जयदेव ठाकरे यांनी केलाय. मात्र ती कागदपत्र कसली होती हे बाळासाहेबांना माहीत नव्हतं असा दावा जयदेव ठाकरेंनी कोर्टासमोर केला आहे. मुंबई महापालिका रस्ते घोटाळ्याप्रकरणी महापालिकेच्या 6 अभियंत्यांचं निलंबन होणार असल्याची शक्यता आहे. या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री सभागृहात निलंबनाबाबत माहिती देऊ शकतात. रस्ते घोटाळ्यात कंत्राटदारांना अटकेपासून वाचवल्याचा आरोप केला जातोय. जीएसटी विधेयक पारित व्हावं यासाठी राज्यसभेत विशेष चर्चा आयोजित करण्यात येणार आहे. या चर्चेसाठी 5 तास राखून ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय. हे विधेयक पारित व्हावं यासाठी काँग्रेसची मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरूच आहेत. मुंबई ईस्टर्न फ्रीवेवर 4 गाड्यांचा भीषण अपघात झालाय. नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार डिवायडरला धडकून पलीकडच्या रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या गाड्यांना धडकली आणि यात 3घांचा मृत्यू तर 4 जण जखमी झालेत. वडाळा चेंबूर दरम्यान हा अपघात झालाय. यामुळे ईस्टर्न फ्रीवेवर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.
चंद्रपूरच्या वर्धा नदीत 3 तरुणांना जलसमाधी मिळाली आहे। रिक्षेचं टायर फुटल्यामुळे ही पुलावरून गाडी नदीत कोसळली। यातला एकच मृतदेह सापडला आहे। तिघेही वरोरा कासमबंजामधले रहिवासी आहेत। नजीम शेख, शाहरुख शेख, इम्रान शेख अशी या मृतांची नावं आहेत। यवतमाळ जिल्ह्यातल्या वडकीकडे येत असताना हा अपघात झाला आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्रात तब्बल 63,000हून अधिक अपघात झाले आणि त्यात 13,212 जणांचा बळी गेल्याची माहिती रस्ते आणि महामार्ग वाहतूक राज्यमंत्री पोन्नी राधाकृष्णन यांनी सोमवारी लोकसभेत दिली आहे। अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र हा देशात दुसरा असून बळींच्या संख्येत राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे। कल्याणच्या रामबाग परिसरातल्या दत्तगुरूंच्या मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी चोरी झाली आहे। मंदिराच्या दरवाजाचं कुलूप लोखंडी रॉडनं तोडून चोर मंदिरात शिरल्याचं उघड झालंय। पहाटे 5:15 वाजता मंदिरात शिरण्यासाठी चोर कुलूप तोडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। या चोरांनी मंदिरातील दानपेटी फोडून 5,000 रुपयांची नाणी आणि नोटांची चोरी केली। पुजारी मंदिरात साफसफाई करण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीला आला। बिहारमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 10 जवान शहीद झालेत तर 4 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आलंय। औरंगाबाद आणि गया जिल्ह्याच्या सीमेवर डुमरी नाला जंगल परिसरात सोमवारपासून चकमक सुरू होती। 2 दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांचा एक गट जंगलात लपल्याची माहिती मिळाली होती आणि त्यांना शोधायला गेलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला। ज्येष्ठ पार्श्वगायिका मुबारक बेगम यांचं वृद्धापकाळानं मुंबईत निधन झालंय। वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी जोगेश्वरीमधल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। मागच्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि या आजारपणातच त्यांचं निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। मुबारक बेगम यांनी 1950 ते 70 असा 2 दशकांचा काळ आपल्या आवाजानं गाजवला। सलमान खाननं बॉक्स ऑफिसवरही आपली भाईगिरी दाखवून दिली आहे। सलमानच्या सुलतान सिनेमानं फक्त 12 दिवसांमध्ये तब्बल 500 कोटींची कमाई केली आहे। यशराज यांच्या अधिकृत ट्विटरवर ही माहिती जाहीर करण्यात आली आहे। आज देशभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह आहे आणि यानिमित्त साईंच्या शिर्डीमध्ये देशविदेशातून लाखो भाविक दाखल झालेत। बाबांच्या काकड आरतीनं आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि शिर्डीत सोमवारपासून गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तर गजानन महाराजांच्या शेगावमध्येही भाविकांनी गर्दी केली आहे। कोयना आणि महाबळेश्वर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरण जवळपास 50% भरले। 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात 50 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। यामुळे वीज निर्मिती आणि 18 जलसिंचन प्रकल्प पूर्ववत सुरू झाले। पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारं पवना धरण निम्म भरलं असून त्यातील पाणीसाठा 50% झाला आहे। यामुळे पुढचे 6 ते 7 महिने पाणी पुरेल असं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। पवना धरण आणि परिसरात यंदाच्या हंगामात सुमारे 1000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। राज्यातील 52,000 शिधा वाटप दुकानांमध्ये अखेर पॉज मॉडेल बसवण्यावर शिक्कामोर्तब झालंय। त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीचं संपूर्ण स्वयंचलन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। त्या अंतर्गत पॉज मशीनद्वारे राज्यातील धान्य दुकानांचं स्वयंचलन केलं जाणार आहे। गेले 10 महिने दिवसाआड पाणीपुरवठा सहन करणाऱ्या पुणेकरांच्या पाणी वापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। पुणे शहरासाठी मंजूर असलेल्या कोट्याप्रमाणेच महापालिकेनं पाण्याचं नियोजन करावं असं पत्र पाटबंधारे खात्यानं पालिका आयुक्तांना सोमवारी दिलं। या कालबाह्य कोट्याप्रमाणे पाणी वापराची अट घातल्यास पुणेकरांना सध्या मिळणाऱ्या पाण्यात मोठी कपात होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमधले सार्वजनिक वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात 1550 बसेस घेण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीनं सोमवारी एकमतानं मंजुरी दिली आहे। तसंच शहरात काम सुरू असलेल्या 51 प्रकल्पांसाठी 350 कोटी रुपये वर्गीकरणातून उपलब्ध करून देण्यालाही स्थायी समितीनं मान्यता दिली आहे।
नगर पुणे अंतर आता एसटीनं अवघ्या 2 तासात पार करता येणार आहे। नगरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नगर पुणे बसेसच्या विनावाहक विनाथांबा 64 नवीन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय नगर विभागीय कार्यालयाने घेतलाय। येत्या 21 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। IPL क्रिकेट सामन्यांच्या काळात ध्वनी प्रदूषण नियमांचा भंग केला जातोय अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात आल्यामुळे या प्रकरणी न्यायालयानं BCCI आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला नोटीस बजावली आहे। 2013 मध्ये वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियममध्ये IPL क्रिकेट सामन्यांच्या काळात ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन करण्यात आलं नाही असं याचिकेत म्हटलं आहे। तांदळाच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने मोठी वाढ होत असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसू लागली आहे। तांदळाच्या प्रति क्विंटल दरात 600 ते 800 रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे। यामुळे तांदूळ तेजीत आहे। मुंबई विद्यापीठानं काही आठवड्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत पारंपरिक अभ्यासक्रमांचा निकाल वेळेआधी जाहीर केला, पण इतर अनेक अभ्यासक्रम आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल अद्याप रखडलेलेच आहेत। त्याचा फटका उच्च शिक्षणाची पायरी चढणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून निकाल जाहीर न झाल्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मार्गात अडथळे येत आहेत। मुंबईमध्ये गटारांच्या चेंबरची सफाई करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे मोठी यंत्रसामुग्री नसल्यामुळे चीन आणि अमेरिकेत केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सामुग्रीचा वापर केला जाणार आहे। यामुळे गटारांची 100 ते 200 मीटर आतपर्यंत सफाई करणं शक्य होणार आहे। जागतिक आरोग्य संघटना अर्थात HUच्या एका नव्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत। संघटनेनं 2011च्या जनगणनेनुसार केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 57% डॉक्टरांकडे वैद्यकीय शिक्षणाची पदवीच नसल्याचं नमूद करण्यात आलंय। या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील 100 पैकी 18 डॉक्टरांकडे डिग्री असल्याचं सांगण्यात आलंय। तसंच एकूण देशभरातील आकडेवारी पाहिली तर 82% डॉक्टर बोगस असल्याचं या निष्कर्षांमधून समोर आलंय। मुंबई शहरात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे मुंबई पालिकेच्या आरोग्य खात्याची झोप उडाली आहे। शहरात लेप्टोचे तब्बल 46 संशयित रुग्ण आढळून आले आहेत, तसंच गॅस्ट्रोचे 57 रुग्ण आढळून आले आहेत। वाढत्या लोकसंख्या असलेल्या वसई विरार शहरातील नागरिकांना अपुऱ्या रुग्णवाहिकेची समस्या भेडसावत आहे। महापालिकेकडे अवघ्या 7 रुग्णवाहिका आहेत। राज्य सरकारची 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका योग्य सेवा पुरवत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। त्यामुळे वसईतील नागरिकांना खासगी रुग्णवाहिकांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत नालासोपारा विभागीय पाणीपुरवठा विभागानं 35 अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई करून या नळ जोडण्या बंद केल्या आहेत। पाणी विभागानं 4 टीम बनवल्या असून प्रत्येक टीममध्ये 1 इंजिनियर आणि 4 कर्मचारी आहेत। ओझर येथून कार्गो सेवा कार्यान्वित झाल्यानंतर आता पुढील महिन्यातील हज यात्रेचं टेक ऑफ ओझरहून करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। या संदर्भात संबंधित यंत्रणांची चाचपणी सुरू झाली आहे। जिल्ह्यातून 1500 मुस्लिम बांधव हज यात्रेला यंदा जाणार आहेत, त्यांना या सेवेचा फायदा होऊ शकेल। काश्मीर खोऱ्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराचे पडसाद सोमवारी राज्यसभेत उमटले। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर संबंधी लपवण्यासारखं सरकारकडे काही नाही, हा मुद्दा हाताळण्यासाठी सरकारनं सर्वांनाच विश्वासात घेतलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं। एका अर्जदारानं माहिती अधिकाराच्या आधारे पंतप्रधानांच्या स्वयंपाकघरात प्रवेश केला आहे। मोदी यांच्या स्वयंपाकघरात किती सिलेंडर आहेत असा प्रश्न माहितीच्या अधिकारात पंतप्रधान कार्यालयाकडे विचारण्यात आल्याची बाब उघड झाली आहे। हे प्रश्न आणि त्याची उत्तरं पंतप्रधान कार्यालयानं त्यांच्या संकेतस्थळावर टाकली आहेत। इतकंच नव्हे तर मोदी यांचा भ्रमणध्वनी क्रमांक काय आहे आणि ते रजेवर जातात का असाही प्रश्न विचारण्यात आलाय।
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपला व्यावसायिक भागीदार मित्रासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची मदत मागितली आहे. मात्र पर्रिकरांना दखल घेण्यास नकार दिलाय. मसुरीमधील लँडॉर इथं एक रिसॉर्ट आहे आणि या रिसॉर्टचा संरक्षण, संशोधन आणि विकास सोबत सुरक्षेसंबंधी वाद सुरू आहे. रिसॉर्टमध्ये सचिनचा व्यावसायिक भागीदार संजय नारंग यांची गुंतवणूक आहे. त्यामुळे या वादाप्रकरणी सचिननं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची मदत मागितली होती. उत्तर कोरियानं मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा विरोध झुगारून पूर्व किनाऱ्यावर 3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. दक्षिण कोरियातील संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 500 ते 600 किलोमीटरपर्यंत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून ट्रम्प यांची नवी आणि वेगळी प्रतिमा समोर येईल असा विश्वास ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रमुख पॉल मॅनफोर्ट यांनी म्हटलंय. ऑपरेशन अथवा अपघाताच्या प्रसंगी होणाऱ्या जखमा शिवण्यासाठी एक अनोखा धागा संशोधकांनी तयार केलाय. हा स्मार्ट धागा नॅनो आकाराच्या सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मदतीनं तयार करण्यात आलाय. हा धागा जखमेच्या स्थितीवरही नजर ठेवणार आहे. टफ विद्यापीठातील संशोधकांच्या टीमनं हा धागा तयार केलाय. या टीममध्ये एक भारतीय संशोधकाचाही सहभाग आहे. थायलंडच्या पहिल्या महिला पर्यटन मंत्री कोपकन वानावुगुल यांनी गेल्या महिन्यापासून वेश्या व्यवसायांच्या ठिकाणावर पोलीस विभागाकडून अनेक धाडी घालून हा व्यवसाय बंद करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत. खरं तर थायलंडमध्ये 1960 पासून वेश्या व्यवसायावर बंदी आहे. मात्र तरीही या देशाचे पर्यटन क्षेत्रात सेक्स टुरिझम अशी कीर्ती पसरली आहे. सध्या पोकेमॉन व्हायरल होऊ लागला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण फक्त पोकेमॉन खेळण्याकरिता एका व्यक्तीनं आपली नोकरी सोडली असल्याची घटना न्यूझीलंडमध्ये घडली आहे. टॉम करी असं या व्यक्तीचं नाव आहे. ऑकलंडमधील हिबिस्कस समुद्रकिनारी राहणाऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये बार टेंडर म्हणून काम करणारा टॉम पोकेमॉनच्या वेडापायी आपली नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. जर्मनीमध्ये एका अल्पवयीन मुलानं कुऱ्हाड आणि सुऱ्यानं रेल्वे प्रवाशांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. पोलिसांनी मुलाला ठार केलंय, पण या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा अफगाणिस्तानचा नागरिक असून त्याचं वय 17 वर्ष आहे. येत्या ऑक्टोबरपासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम ऑनलाईन काढता येणार आहे. त्यासाठी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनतर्फे विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासाठी सभासदांना आटापिटा करावा लागतो. यंदाचा सर्वात लोकप्रिय गेममधील एक ओव्हरवॉच या एका कॅरेक्टरवरून वादाला सुरुवात झाली आहे. गेम गेल्या 2 महिन्यांपासून खेळला जात आहे. मात्र अमेरिकेतील हिंदू नेते राजन जेड यांनी या गेमला विरोध करायला सुरुवात केली आहे. गेममधील सिमेट्रा हे कॅरेक्टर हिंदू देवीसारखं वाटतं असा दावा राजन जेड यांनी केला आहे. राजन यांनी गेममधून सिमेट्रा हे कॅरेक्टर हटवण्याची मागणी केली आहे. डिजिटल क्षेत्रात नवीन क्रांती झाली असून मास्टरकार्डनं 14 जुलैपासून नव्या ग्लोबल डिजिटल पेमेंट सर्व्हिसचा शुभारंभ केला आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना पारंपरिक पेमेंटच्या पद्धतीतून मुक्ती मिळणार आहे. तसंच पेमेंटसाठी डिव्हाइसचा वापर कमी होऊन ग्राहक कधीही आणि कुठेही मुक्तपणे खरेदी करू शकणार आहेत. इटलीच्या पिजो ग्रुपने बारामतीच्या प्रकल्पात तयार केलेली एप्रिलिया SR 150 स्कूटर ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात दाखल केली आहे. स्कूटरची किंमत 65,000 रुपये आहे. स्कूटरचं डिझाईन इटलीमध्ये केलं असल्याचा दावा आहे, पण उत्पादन मात्र भारतात आणि महाराष्ट्रात होत आहे. ऑस्ट्रियन कंपनी KTMनं KTM एक्सबो सुपर स्पोर्ट्स कार भारतात सादर केली आहे. 1 लिटरला ही कार साधारण 12 किलोमीटरचं मायलेज देते. 0 ते 100 किलोमीटरचा वेग घेण्यासाठी तिला 4 सेकंद लागतात आणि तिचा टॉप स्पीड 231 किलोमीटर इतका आहे. गाडी लवकरच अमेरिकन बाजारात दाखल होत असून तिची किंमत 1,867 पाऊंड आहे. बंगाल वॉरियर्स आणि तेलुगू टायटन्समध्ये झालेल्या प्रो कबड्डीच्या सामन्यात बंगालला विजयाची संधी असूनही बरोबरीवर समाधान मानावं लागलं. बंगालच्या
यंग कुन लीनं सुरुवातीला चांगला खेळ करून बंगालला विजयाच्या समीप आणलं, पण शेवटच्या काही क्षणात त्याच्याकडून काही चुका झाल्या आणि बंगालला 34-34 अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं. रशियामध्ये 2014ला झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सरकार पुरस्कृत मोठ्या प्रमाणावर झालेले उत्तेजक सेवन प्रकरण उघडकीला आलं आहे. त्यामुळे जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धा तसंच अन्य आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये रशियाच्या खेळाडूंवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या काउंटी क्रिकेट स्पर्धेत ग्लॅमॉर्गन संघाचा युवा फलंदाज अॅन्युरिन डोनाल्डनं अवघ्या 123 चेंडूत द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्यानं केलेल्या या विक्रमामुळे भारताचे माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांचा विक्रम त्यानं बरोबरीत आणलाय. आणि या बातमीसह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.